सोलापूरच्या विकासाला गती देणारा आणि संपूर्ण सीमा भागाचं भविष्य बदलू शकणारा एक मेगा प्रकल्प आता प्रत्यक्षात उतरणार आहे, ज्याकरिता तब्बल 740 कोटी रुपयांचा राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प मंजूर झाला असून मोहोळ ते वळसंग दरम्यानचा 81 किलोमीटरचा रस्ता आता हायस्पीड कॉरिडॉरमध्ये बदलणार आहे। यामुळे सोलापूर शहरातील ट्रॅफिक कमी होणार आहे, कर्नाटक ते अक्कलकोट प्रवास वेगवान होणार आहे, शिवाय श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांना सुद्धा मोठा दिलासा मिळणार आहे। पण हा प्रकल्प नेमका किती मोठा आहे, कोणत्या गावांना याचा सर्वाधिक फायदा होणार आणि सोलापूरच्या अर्थव्यवस्थेला यामुळे किती मोठी चालना मिळणार, या आणि अशा अनेक मुद्द्यांवर सविस्तर आपण विश्लेषण जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। सोलापूर जिल्ह्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा राष्ट्रीय महामार्ग 465 हा आता मोठ्या परिवर्तनाच्या उंबरठ्यावर उभा आहे आणि मोहोळ, कुरुल, कामती, 13 मैल, बसवनगर, औराद, बंकलगी, वळसंग या सुमारे 81.37 किलोमीटर लांबीच्या महामार्गाच्या रुंदीकरण आणि उन्नतीकरणासाठी केंद्र सरकारने तब्बल 740.38 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे। दरम्यान या प्रकल्पामुळे केवळ रस्ता विकसित होणार नाही, तर सोलापूर जिल्ह्याच्या आर्थिक, औद्योगिक, धार्मिक आणि वाहतूक व्यवस्थेचा चेहरा-मोहरा बदलण्याची शक्यता व्यक्त केली जाते। यासोबतच केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून या निर्णयाची माहिती दिल्यानंतर या संपूर्ण भागामध्ये समाधानाचं वातावरण निर्माण झालंय। दरम्यान या प्रकल्पासाठी सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता। तसंच अक्कलकोट विधानसभा क्षेत्रातील रस्ते विकासासाठी आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी सुद्धा प्रयत्न केले होते। अखेर केंद्रीय स्टँडिंग फायनान्स कमिटीने या महत्त्वाच्या प्रकल्पाला मंजुरी दिल्यानंतर स्थानिक नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालंय। दरम्यान या निर्णयामागचं कारण असं आहे की राष्ट्रीय महामार्ग 465 हा आतापर्यंत तुलनेनं दुर्लक्षित मानला जात होता। अनेक ठिकाणी रस्त्यांची अवस्था खराब असल्याने वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता। विशेषतः कर्नाटक सीमा भागातून येणारी जड वाहतूक, ट्रक, कंटेनर आणि व्यापारी वाहनं सोलापूर शहरामध्ये प्रवेश करत असल्याने शहरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात वाढत चालली होती। शिवाय शहरातील मुख्य रस्त्यांवर सतत होणाऱ्या ट्रॅफिकमुळे नागरिकही त्रस्त झाले होते। मात्र आता या नव्या प्रकल्पामुळे हा मार्ग सोलापूरसाठी पर्यायी बाह्य वळण रस्ता म्हणजेच बायपास रस्ता म्हणून सुद्धा विकसित होणार असं म्हटले गेले। त्यामुळे जड वाहतूक थेट या मार्गाने वळवता येणार असून शहरावरील वाहतुकीचा ताण मोठ्या प्रमाणात कमी होणार असा दावा देखील करण्यात आलाय। आता राष्ट्रीय महामार्ग 465 हा इतका महत्त्वाचा मानला जात असताना त्याकडे दुर्लक्ष केलं जात होतं, पण त्याचं महत्त्व नेमकं काय आपण समजून घेऊया। तर या महामार्गाचं सर्वात मोठं महत्त्व म्हणजे तो महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यातील संपर्क अधिक मजबूत करणारे, विजयपूर आणि आसपासच्या भागातून येणाऱ्या वाहनांना सोलापूर शहरामध्ये प्रवेश न करता थेट अक्कलकोट भागाशी जोडणी मिळणार आहे। त्यामुळे थेट अक्कलकोट भागाला जोडणी मिळाली तर किती फायदा होईल हे थोडक्यात बोलायचं झालं तर आपण जाणतो की अक्कलकोट हे महाराष्ट्राच्या आध्यात्मिक नकाशावरचं असं ठिकाण आहे ज्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे, कारण हे श्री स्वामी समर्थ महाराज यांचं निवासस्थान असून स्वामी समर्थ महाराजांना भगवान दत्तात्रेयाचा अवतार सुद्धा मानला जातोय। त्यामुळे संपूर्ण भारतातूनच इथे हजारो भक्त दर्शनासाठी येत असतात। इथलं वटवृक्ष स्वामी मंदिर, या मंदिरामध्ये स्वामी समर्थांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी सुद्धा दरवर्षी हजारो भाविक इथे दाखल होतात। विशेषतः कर्नाटकातील विजयपूर, कलबुर्गी आणि सीमा भागातून मोठ्या प्रमाणात भक्त येत असतात। मात्र खराब रस्ते आणि वाहतूक कोंडीमुळे प्रवास हा त्रासदायक ठरतो आणि या प्रकल्पामुळे मात्र अक्कलकोटकडे जाणारा प्रवास आता अधिक सुरक्षित, वेगवान आणि आरामदायी होणार असं देखील म्हटलं जातंय। त्यामुळे धार्मिक पर्यटन वाढल्याने स्थानिक व्यवसाय, हॉटेल उद्योग, वाहतूक व्यवसाय आणि छोट्या व्यापाराला सुद्धा मोठी चालना मिळेल असा विश्वास याबद्दल व्यक्त केला जातोय। दरम्यान राष्ट्रीय महामार्ग 465 हा पुढे अक्कलकोट ट्रम्पेट इंटरचेंज मार्गे नाशिक चेन्नई महामार्गाला जोडला जाणार असल्याने उत्तर महाराष्ट्र ते दक्षिण भारत या वाहतुकीसाठी सुद्धा हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतोय। भविष्यामध्ये माल वाहतूक, लॉजिस्टिक नेटवर्क आणि औद्योगिक वाहतुकीसाठी सुद्धा हा कॉरिडॉर उपयुक्त मानला जातोय। आता या प्रकल्पाची रचना नेमकी कशी असेल, यासोबतच त्यातील खास गोष्टी काय यावर सुद्धा नजर टाकूयात। तर या प्रकल्पामध्ये केवळ रस्ता रुंद केला जाणार नाहीये, तर आधुनिक दर्जाच्या पायाभूत सुविधा सुद्धा उभारल्या जाणार आहेत। संजावाड इथे सीना नदीवर मोठ्या पुलाचं बांधकाम करण्यात येणार आहे। पावसाळ्यामध्ये या भागामध्ये वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत असतो आणि नवीन पुलांमुळे वाहतूक वर्षभर सुरळीत
सुरळीत राहण्यासाठी सुद्धा मदत होणार असं म्हटलं जात आहे। याचबरोबर आहेरवाडी फाट्यावर रेल्वे उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे। सध्या रेल्वे फाटकामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असून वेळ आणि इंधन या दोन्हीचा सुद्धा अपव्यय होतोय। दरम्यान उड्डाणपूल झाल्यानंतर हा प्रश्न मोठ्या प्रमाणात कमी होईल। त्याचबरोबर विविध छोटे पूल, सिटी वर्क्स आणि सुरक्षा विषयक कामे सुद्धा यामध्ये केली जातील। दरम्यान या महामार्गाचा फायदा आता शेतीच्या दृष्टीने जर पाहिला तर लक्षात येईल की मोहोळ ते वळसंग पट्ट्यातील अनेक गावं ही शेतीप्रधान आहेत। इथे ऊस, डाळी, भाजीपाला, धान्य आणि इतर शेतमाल बाजारामध्ये पोहोचवताना शेतकऱ्यांना वाहतुकीचा मोठा खर्च सहन करावा लागत होता। शिवाय त्यात खराब रस्त्यांमुळे वेळेवर माल पोहोचत नसल्याने नुकसानही मोठ्या प्रमाणात होत होतं। पण आता रुंद आणि सक्षम महामार्ग उपलब्ध झाल्यानंतर शेतमाल वाहतूक जलद होणारे, इंधन खर्च सुद्धा त्यांना कमी लागेल, सोबतच वेळ वाचेल आणि बाजारपेठांशी संपर्क सुद्धा मोठ्या प्रमाणात सुधारेल। त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला सुद्धा याचा मोठा फायदा होणार असल्याचं सांगितलं जात आहे। दरम्यान या प्रकल्पामुळे उद्योग आणि गुंतवणुकीच्या संधी सुद्धा वाढण्याची शक्यता आहे, कारण चांगले रस्ते हे कोणत्याही भागाच्या विकासाचं मुख्य आधार मानले जातात। भविष्यामध्ये या मार्गालगत औद्योगिक प्रकल्प, गोदाम, लॉजिस्टिक पार्क आणि पेट्रोल पंपासारख्या सेवा विकसित होऊ शकतात। त्यामुळे कर्नाटक महाराष्ट्र सीमा भागातील व्यापार वाढण्यासाठी सुद्धा हा मार्ग महत्त्वाची भूमिका बजावेल असं तज्ञांचं मत आहे। विशेष म्हणजे हा प्रकल्प केवळ एक रस्त्यापुरता मर्यादित नाही, तर तो भविष्यातील विकासाचा नवा मार्ग म्हणून सुद्धा पाहिला जातोय। कारण अर्थात सोलापूर शहरातील वाहतूक कोंडी कमी करणं, अक्कलकोट धार्मिक पर्यटनाला चालना देणं आणि कर्नाटक सीमा भागाशी संपर्क मजबूत करणं, सोबतच शेतकऱ्यांना मदत करणं आणि औद्योगिक विकासाला दिशा देणं अशी अनेक उद्दिष्ट या एकाच प्रकल्पातून साध्य होणार आहेत। त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग 465चं हे उन्नतीकरण सोलापूर जिल्ह्यासाठी किती गेम चेंजर ठरू शकतो याची आपण कल्पना करू शकतो आणि यामध्ये सुद्धा शंका वाटत नाहीये। परंतु तुर्तास आपण इथेच थांबूया। मात्र तुम्हाला हा निर्णय कसा वाटतोय? शिवाय हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सुद्धा कट टू कटला सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका।